देवघरात देवासमोरी लावा तुपवाती, करा प्रार्थना सर्वांसाठी, लाभो सुख शांती, दर्शन घेण्या जात रहावे कुलदेवीच्या गावा, फलदायी ठरेल तुम्हा भक्ती आणि भ्रमंती, भक्ती आणि भ्रमंती, अशी ही श्रद्धेची महती, अशी ही श्रद्धेची महती, अशी ही श्रद्धेची महती. नमस्कार भक्त हो, मी रत्नाकर पिळणकर. आमच्या भक्ती आणि भ्रमंतीची आज ही फेरी आहे. जाणार आहोत आम्ही खास वेताळांचं दर्शन करायला. वेताळ आणि देव, आणखीन त्यानंतर रवळनाथ आणि तसंच काही देवस्थानं आम्ही करणार आहोत. मी आहे, माझी पत्नी आहे माझ्यासोबत. तर आपण भक्ती आणि भ्रमंती पाहाल तेव्हा आजचं जे काही दर्शन घडेल आम्हाला ते आम्ही तुम्हालाही घडवू आणि त्यांच्या देवस्थानाबद्दलची बरीचशी माहिती त्यातून तुम्हाला देऊ. धन्यवाद. तर मंडळी, भक्त हो प्रवास सुरू झालेला आहे. नारवेच्या तिथे आमोणे म्हणून आहे, तिथे वेताळ आहे. नंतर नारवेला आमची कुलदेवतासुद्धा आहे. त्याचप्रमाणे नारवेला सप्तकोटेश्वर देऊळ आहे, तिथेसुद्धा वेताळ आहे. आमच्या वेताळ देवाची काही जी देवस्थानं आहेत त्यांचं आपण तुम्हाला आम्ही दर्शन घडवणार आहोत. शांतादुर्गा पिळणकरांनी तुझ्या दर्शनाला आलो होता मी आज. दर्शन झालं, पूजन केलं, तुझ्या चरणी लीन झालो, साष्टांग नमस्कार घातला. सर्वांसाठी जे जे कोणी आमचे संबंधित नातेवाईक मित्रमंडळी सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे. सतत तुझ्या दर्शनासाठी येत असतो, यापुढे येत राहो. तू आमच्या पाठीशी राहा. शांतादुर्गा पिळणकरी तुझा विजय असो. मित्र हो, अनेकदा आपण सप्तकोटेश्वरला येतो आणि सप्तकोटेश्वरचं दर्शन करून नंतर मग पुन्हा आपण लक्ष्मीनारायणाचं देऊळ आहे तिथे जातो आणि कधीतरी आपल्याला लक्षात येत नाही, परंतु वरच्या भागामध्ये एक छोटंसं देऊळ आहे, ते काळभैरवाचं देऊळ आहे. कधी आलात तर न विसरता आमच्या या काळभैरवाचं दर्शन घ्या. सप्तकोटेश्वरच्या आवारातच असलेलं आमचा हा काळभैरव देव आपल्याला नक्कीच दर्शन देईल आणि आपल्यावरती त्याची कृपा होईल. नमस्कार भक्त हो, मी आलो आहे आमोण्याच्या पूर्वस बेताळ असं म्हटलं जातं आणि प्रसन्न आणि तिथे आमचे त्यांच्याशी मला बोलायचं आहे आणि ते तुम्हाला या पूर्वस बेताळबद्दल काही त्याची महती सांगतील. बेताळची स्थापना 1960मध्ये झाली मे महिन्यात आणि इथे बेताळ स्थापन केलं. मोठी क्रेन आणली होती शेजा गोवाची. ही मूर्ती पूर्ण आहे. अखंड कवच नाही. कवच नाही आहे. कवच नाही, कवच घातलेलं आहे, पाषाणी नाही. ही पंचलई आहे, पंचधातूची. पंचधातू म्हणजे कापडसूत्र, काचे, पितूळ, तांबे आणि सोनं हे याच्यात मोडलेलं आहे. बरं. आणि त्याची मूर्ती ही तयार केली. 1960मध्ये ही बनवलेला त्या बाजूला कुंकळी स्थळात गेली होती. त्याच्यानंतर स्थापना होऊन मग
तिथे प्रसाद लागत नव्हते. मग 2-3 वर्षांनी प्रसाद चालू झाले. बरं. आमचे काका हां. रावजी पुरुषोत्तम सावंत हे रावत होते आणि सखाराम सावंत. प्रसाद चालू जाऊन आता ते 8-9 वर्ष झाली बंद आहे प्रसाद. आता लोक येतात ते देवाला आम्ही सांगतो साकडे आणि त्यांची इच्छा पूर्ण करतो. धन्यवाद. आणि त्यांचे मनोरथ काय ते पूर्ण होतं इथं आल्याबरोबर. होय. कारण लोक पुष्कळ दूरहून येतात इथं. कारण मी बरीच वर्ष येतोय इथे आणि आज मला तुमची 66 वर्ष ओळख 66 वर्ष आपण गेली तर. हो. तर असं हे देऊळ आज आम्ही इथे आलो आणि आज आम्हाला बोलायला मिळालं. तर अशा प्रकारे तुम्हीही कधी आलात आमोण्याला तर आमच्या या पूर्वज बेताळाला अवश्य भेट द्या. त्यांच्या चरणी तुम्ही लीन व्हा, प्रार्थना करा आणि आपल्या मनातल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण इथं आल्याबरोबर त्या पूर्ण देव आमचा करून देतो. इच्छाची पूर्ती करतो. हनुमते नमः. ओम हनुमते नमः. ओम हनुमते नमः. ओम श्री कल्याण मारुते नमः. ओम श्री कल्याण मारुते नमः. ओम श्री कल्याण मारुते नमः.